फ्लाय ॲश ब्रिक. फ्लाय ॲश ब्रिक फ्लाय ॲशपासून तयार करतात. ही फ्लाय ॲश अशा म्हणजे थर्मल पावडर स्टेशनमध्ये कोळसा किंवा लिग्नाईन जाळल्यानंतर शिल्लक राहिलेली राख होय, म्हणजेच हे वाया गेलेले साहित्य आहे. वीट उद्योग हे एक असे महत्त्वाचे क्षेत्र आहे जेथे फ्लाय ॲशचा उपयोग मुख्य कच्चा माल म्हणून केला जाऊ शकतो. या प्रक्रियेमध्ये फ्लाय ॲश, लाईम, सँड व अल्प प्रमाणात मॅग्नेशियम क्लोराईड वापरले जाते. फ्लाय ॲश, सँड, लाईम अंदाजे 80-13 या प्रमाणात एकत्र मिसळले जातात. या प्रकारच्या विटा तयार करण्यासाठी हायड्रॉलिक प्रेसचा उपयोग केला जातो. अंतिमतः काही प्रमाणात वाळलेल्या विटांचे वाफेच्या चेंबरमध्ये क्युरिंग केले जाते. पारंपरिक भाजक्या विटांपेक्षा फ्लाय ॲश ब्रिक आकार, तांत्रिक स्पेसिफिकेशन, दाब सहन करण्याची ताकद व इम्परमेबिलिटी इत्यादी बाबतीत अधिक चांगल्या दर्जाच्या असतात. त्या पारंपरिक विटांपेक्षा वजनाने 20% पेक्षा हलक्या असतात, तर 10 ते 15% स्वस्त देखील असतात. भारतामध्ये फ्लाय ॲश ब्रिक तयार करणारे पुष्कळ कारखाने उदयास आले आहेत. भारत सरकार या वाया गेलेल्या साहित्याचा वापर करून उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना सवलत देऊन प्रोत्साहन देत आहे. कॉन्क्रीट ब्लॉक्स. कॉन्क्रीट ब्लॉक 3 प्रकारात उपलब्ध आहेत: भरीव, पोकळ, सेल्युलर. जर ब्लॉकमधील मोकळ्या जागेचे प्रमाण 25% पेक्षा जास्त असेल तर त्याला पोकळ कॉन्क्रीट ब्लॉक असे म्हणतात. मोकळ्या जागेचे प्रमाण 25% पेक्षा कमी असेल तर त्याला सच्छिद्र ब्लॉक असे म्हणतात. तर सेल्युलर ब्लॉकसाठी ही संज्ञा लाईटवेट एरिएटेड कॉन्क्रीट ब्लॉक वापरण्यात येते. सामान्यतः कॉन्क्रीट ब्लॉक मोठ्या मापात तयार केले जातात, त्यामुळे ब्लॉकचे काम जलद गतीने होते. वीटकामाच्या तुलनेत जोड भरण्यासाठी कमी सिमेंट लागते. हे ब्लॉक कंपाऊंड वॉलसाठी व नॉन लोड बेअरिंग वॉलसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जातात. विशेष प्रकारे तयार केलेले पोकळ ब्लॉक लोड बेअरिंग वॉलसाठी वापरण्यात येतात. अशा प्रकारे बांधकामासाठी स्वतःचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. ब्लॉक सिमेंट व वाळूपासून तयार केले असल्यास सिमेंट वाळू ब्लॉक असे म्हणतात. सॉईट व सिमेंटपासून तयार केलेले ब्लॉकसाठी सॉईट सिमेंट ब्लॉक असे म्हणतात. हे ब्लॉक कमी ताकदीचे असतात. यांचा उपयोग कमी किमतीच्या घर बांधण्यासाठी करतात. कॉन्क्रीट ब्लॉकचा महत्त्वाचा तोटा म्हणजे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ते आकसतात. हा दोष वीटकामात नसतो. याशिवाय हे ब्लॉक विटेपेक्षा मापाने मोठे असतात, त्यामुळे पायामधील हालचालीमुळे ब्लॉक वर्कला वीटकामांपेक्षा जास्त तडे पडत जातात. म्हणून ब्लॉक वर्कमधील पहिली महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे मसाल्याची ताकद ब्लॉकच्या ताकदीपेक्षा जास्त नसावी. जास्त ताकदीचा मसाला वापरल्यास चिरा कमी पण जास्त मोठ्या असतील, तर कमी ताकदीचा मसाला वापरल्यास चिऱ्या छोट्या व पसरलेल्या असतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण कमीत कमी 14 दिवस योग्य पद्धतीने अभिसाधन केलेले व 4 आठवडे वाळविलेल्या ब्लॉक्स वापरावेत, तेव्हा त्याचे सुरुवातीचे श्रिंकेज पूर्ण झालेले असेल व याच कारणासाठी आपण ब्लॉकचे बांधकाम करताना ब्लॉक विटांप्रमाणे भिजवून घेत नाही. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नेहमीच्या रेन्फोर्समेंट नसलेल्या ब्लॉकमधील भिंतीचे काम आडव्या दिशेतील बलांना, उदाहरणार्थ भूकंप, वादळ, छप्परांचे प्रसरण इत्यादी विरोध करण्याची ताकद अत्यंत कमी असते.
म्हणून ब्लॉक वर्क विशेषतः सिमेंट वाळू ब्लॉक व साईड सिमेंट ब्लॉक हे सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉकचे जे छप्पर तापमानाबरोबर आकुंचन व प्रसरण पावते लोड बेअरिंग वॉलसाठी वापरत नाही. अशा ब्लॉक वर्कवर छप्पर कैचीच्या मदतीने अथवा अन्य प्रकारे टाकले जाते की ज्यामुळे वजन थेटपणे भिंतीवर येणार नाही. अन्यथा विशेष डिझाईन केलेले ब्लॉक वापरावेत किंवा या बळाच्या परिणामाची काळजी घेण्यासाठी रिएन्फोर्समेंट वापरावी. कॉन्क्रीट ब्लॉकच्या दर्शनासंबंधी सविस्तर माहिती IS 2185-1979 स्पेसिफिकेशन फॉर कॉन्क्रीट मॅसनरी युनिट पार्ट 1 हॉलो अँड सॉलिड कॉन्क्रीट ब्लॉक्स यामध्ये दिलेली आहेत. हलक्या वजनाच्या विटा. पोर्टलँड सिमेंट, शुद्ध क्वार्टझाईट वाळू, लाईम, जिप्सम हे सर्व घटक तर त्यामध्ये पाणी व एरिएटेड एजंट म्हणून शुद्ध ॲल्युमिनियम पावडर मिसळली जाते. अशा प्रकारे तयार झालेली स्लरी उथळ कास्टिंगमध्ये भरली जाते. स्लरी कास्टिंगमध्ये भरून पूर्ण झाल्यानंतर हे कस्टिंग हेल्डिंग टनेलमध्ये नेले जाते, जेथे मिश्रणाचे इनिशियल सेटिंग होईपर्यंत मिश्रणाच्या तापमानावर लक्ष ठेवले जाते. यासाठी 3 ते 4 तासाचा कालावधी लागतो. त्यानंतर संपूर्ण कास्टिंग कॉम्प्युटर संचलित कटिंग मशीनवर नेले जाते व आवश्यक मापामध्ये कापले जाते. कापलेले ब्लॉक्स वेगळे न करता तसेच ठेवून ते पुढे ऑटोक्लेव्हमध्ये पाठविले जाते, जेथे उच्च दाबायुक्त वाफेने त्यांचे अभिसाधन केले जाते. हे अभिसाधन अंदाजे 12 तासापर्यंत 12 ॲटमॉस्फेरिक प्रेशर व 190 डिग्री सेल्सिअस तापमानावर केले जाते. वाफेच्या अभिसाधनानंतर बाहेर आलेल्या उत्पन्नाच्या दर्जाची तपासणी काटेकोरपणे केली जाते आणि त्यानंतर वापरास योग्य हलक्या वजनाचे उच्च ताकदीचे एरिएटेड बिल्डिंग मटेरियल तयार केले जाते. गुणधर्म. उष्णतेचे वहन करत नाही म्हणजेच उष्णतारोधक आहे. वजनाने हलके असल्याने डेड लोड कमी भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये इमारत सुरक्षेच्या दृष्टीने योग्य. वजन 400 ते 800 kg पर क्युबिक मीटर. सुरक्षा हा महत्त्वाचा भाग असणाऱ्या इमारतीसाठी सर्वात योग्य प्रकार. हे ब्लॉक 1200 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत टिकून राहू शकतात. अचूक मोजमापे, गुळगुळीत पृष्ठभाग तसेच कडा व कोपरे काटकोनात असतात. वातावरणातील घटकांना विरोध करून टिकाऊ राहण्याची उच्च क्षमता म्हणजेच हे मटेरियल टिकाऊ आहे. फायर ब्रिक. कच्चा माल. प्लास्टिक व नॉन प्लास्टिक प्रकारचे फायर क्ले, अग्निरोधक विटांचा चुरा व इतर मोठ्या प्रमाणात ॲल्युमिना असणारे खनिजे, उदाहरणार्थ कायनाइट, सिलेमॅनाइट, बॉक्साइट. पद्धती. फायर क्ले, प्लास्टिक क्ले, अग्निरोधक विटांचा चुरा यासारख्या नॉन प्लास्टिक मटेरियल व इतर उच्च ॲल्युमिना असणारे खनिजे पावडर स्वरूपात केली जाते. नॉन प्लास्टिक मटेरियल चाळणीवर चाळून कणाच्या मापानुसार कोर्स, मीडियम व फाईन अशा गटात वेगळे केले जाते. बारीक दळलेले फाईन क्ले व विविध मापातील कोर्स, मीडियम, फाईन नॉन प्लास्टिक मटेरियल योग्य प्रमाणात मिसळून बॅच तयार केली जाते. ही बॅच मुलर मिक्सरमध्ये घातली जाते. स्टँडर्ड साईज फायर क्ले ब्रिकसाठी ड्राय किंवा सेमी ड्राय प्रेसिंग केली जाते, तर फायर क्ले ब्लॉकसाठी किंवा विशेष आकाराच्या विटांसाठी हवेच्या मदतीने चेळण्याचे काम केले जाते. मिश्रण एकसारखे व्हावे यासाठी मिश्रणामध्ये पाणी मिसळले जाते. पाण्याचे प्रमाण मोल्डिंग प्रेसिंगच्या प्रकारावर अवलंबून असते. ड्राय प्रेशर फायर क्ले ब्रिक थोड्या वेळ वाळवून अथवा न वाळविता भाजण्यासाठी भट्टीच्या मध्ये रचल्या जातात. हवेच्या मदतीने चेळून तयार केलेले फायर क्ले ब्लॉक व स्पेशल शेप ब्लॉक पुरेसे वाळविल्यानंतर भाजण्यासाठी भट्टीमध्ये रचले जातात. अन्य भट्टीप्रमाणे फायर क्ले ब्रिक व ब्लॉक भाजण्यासाठी वेळ व तापमान चक्र ठरविले जाते. वीट भाजण्याचे योग्य तापमान
1350 डिग्री सेल्सिअस ते 1400 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असते. विटांचे उत्पादन करण्याची पद्धती. विटांचे उत्पादन करण्याच्या पद्धतीमध्ये खालील प्रक्रियेचा समावेश होतो. विटांसाठी माती तयार करणे, विटा साच्यातून काढणे, विटा वाळविणे, विटा भाजणे. विटांसाठी माती तयार करणे. विटांसाठी माती जमिनीतून खोदून काढली जाते व स्वच्छ केली जाते. त्यामध्ये असणारे दगड, खडे, पालापाचोळा व इतर पदार्थ काढून टाकले जातात. मातीचे ठेकळे फोडून घेतले जातात. स्वच्छ केलेली सुटी माती मऊ व्हावी म्हणून वातावरणात पसरून ठेवली जाते. माती वातावरणात पसरून ठेवण्याचा कालावधी मातीच्या प्रकारानुसार काही आठवडे ते पूर्ण सीझन इतका असतो. वातावरणात पसरून ठेवलेली माती सुट्टी केली जाते. त्यामध्ये मातीच्या वरच्या थरामध्ये इतर घटक मिसळून माती मिसळली जाते, ज्यामुळे मातीमध्ये सर्व घटक मिसळतील. नंतर त्यामध्ये आवश्यक प्रमाणात पाणी घालून माती माणसाच्या, जनावरांच्या किंवा यंत्राच्या मदतीने मळली जाते, ज्यामुळे एकसारख्या गुणधर्माची माती मिळते. त्यानंतर माती कठीण व साच्यातून काढण्याइतपत लवचिक होईपर्यंत वाळवण्यासाठी ठेवली. विटा साच्यातून काढणे. विटांचे साचे. या कामासाठी लाकडाचा किंवा धातूचा साचा वापरला जातो. या साच्याला वरचा व खालचा थर भाग नसतो. साच्याच्या लांबीची बाजू पुढे वाढविली जाते व त्याचा उपयोग हँडलसारखा करतात. धातूच्या साच्याची जाडी 5 mm पेक्षा कमी नसावी, तर लाकडी साच्याची जाडी 10 mm पेक्षा कमी नसावी. काही वेळेस अशा साच्यांच्या तळामध्ये फ्रॉक ठेवण्यासाठी ठेवला जातो. साच्यातून काढलेल्या विटा वाळल्यानंतर व भाजल्यानंतर आकाराने कमी होतात. तरी सुद्धा तयार विटा विशिष्ट मापाच्या मिळण्यासाठी साच्याची मापे थोडी जास्त ठेवली जाते. विटांची माती तयार केल्यानंतर विटा साच्यातून काढण्याच्या पद्धती पुढीलप्रमाणे. हात मोल्डिंग, मशीन मोल्डिंग. हात मोल्डिंग. माणसाच्या मदतीने विटा साच्यातून काढण्याच्या प्रक्रियेला हात मोल्डिंग असे म्हणतात. भारतामध्ये कामगार सहजपणे व स्वस्त दरात असल्याने ही पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली जाते. हात मोल्डिंग खालील 2 प्रकारामध्ये आहे. जमिनीवर मोल्डिंग, टेबल मोल्डिंग. जमिनीवर मोल्डिंग. कामगारांकडून विटा साच्यातून जमिनीवर काढण्याच्या प्रक्रियेला जमिनीवरील मोल्डिंग असे म्हणतात. जमिनीवरील मोल्डिंगसाठी पुरेसा मोठा भूखंड सपाट व गुळगुळीत केला जातो. त्यावर चिखल मसाल्याने गिलावा करून वाळू पसरवली जाते. प्रत्येक वीट साच्यातून काढण्यापूर्वी साच्याचा अंतर्भाग स्वच्छ करून वाळू साच्यामध्ये पसरली जाते किंवा साचा पाण्यातून बुडवून काढला जातो, ज्यामुळे माती साच्याला चिकटून राहणार नाही. यासाठी पाणी वापरल्यास स्लोप मोल्डिंग आणि वाळू वापरल्यास सँड मोल्डिंग असे म्हणतात. सँड मोल्डिंग केलेल्या विटांच्या कडा सरळ व काटकोनात असतात, ज्यामुळे सँड मोल्डिंगला प्राधान्य दिले जाते. विटेच्या वरच्या पृष्ठभागावर फ्रॉग यावा यासाठी साचा, स्टॉक बोर्ड किंवा मोल्डिंग ब्लॉक ठेवला जातो. त्यावरून वाळू पसरवली जाते. तयार केलेल्या विटांच्या मातीचा गोळा उचलून जोराने साच्यामध्ये टाकला जातो आणि हाताने दाबला जातो, ज्यामुळे साच्याचे सर्व कोपरे भरले जातील. साच्यावर असलेला जादाची माती लाकडी किंवा लोखंडी सरळ कडा असणाऱ्या पट्टीच्या मदतीने काढून टाकली जाते. साच्यावर पॅलेट बोर्ड ठेवून स्टॉक बोर्डसह मोल्ड उचलून विटा फिरवून वरच्या बाजू खाली केली जाते व थोडासा हलकासा हिसका देऊन वीट मोकळी करून घेतली जाते आणि जमिनीवर पॅलेट तळात व त्यावर साचा ठेवला जातो. नंतर स्टॉक बोर्डसह साचा काळजीपूर्वक वर उचलला जातो व जमिनीवर साच्यातून काढलेल्या विटा पॅलेट बोर्डवर दिसते. दुसरा पॅलेट बोर्ड वर ठेवला जातो. 2 पॅलेट बोर्डवरून
वीट वाहून नेली जाते व पॅलेट बोर्ड काढून वीट बाजूवर जमिनीवर ठेवली जाते. संपूर्ण जमीन साच्यातून काढलेल्या विटांनी भरेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली जाते. प्रत्येक मोल्डर एका दिवसात सरासरी 600 ते 1000 विटा तयार करतो. टेबल मोल्डिंग. कामगाराकडून विटा साच्यातून टेबलवर काढण्याच्या प्रक्रियेला टेबल मोल्डिंग असे म्हणतात. ही प्रक्रिया जवळपास ग्राउंड मोल्डिंग प्रमाणे असून यामध्ये कामगारांकडून विटा मोल्डिंग टेबल मागे उभे राहून साच्यातून काढल्या जातात. टेबल मोल्डिंगमध्ये साचा स्टॉक बोर्डवर घट्ट बसवून पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे तयार केलेले विटांसाठीची माती भरली जाते. जादाची माती काढून टाकली जाते. त्यावर पॅलेट बोर्ड ठेवला जातो. स्टॉक बोर्ड खाली ठेवून साचा विटेसह वर उचलला जातो. नंतर साचा फिरून वरची बाजू खाली करून टेबलच्या एका बाजूला पॅलेट बोर्डवर ठेवला जातो. नंतर साचा काढून टाकला जातो व पॅलेट बोर्डवर साच्यातून निघालेली वीट दिसते. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे वीट 2 पॅलेट बोर्डमधून वाहून नेली जाते. संपूर्ण जमीन साच्यातून काढलेल्या विटांनी भरेपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा केली जाते. मशीन मोल्डिंग. मशीनच्या साहाय्याने विटा साच्यातून काढण्याच्या प्रक्रियेस मशीन मोल्डिंग असे म्हणतात. जेव्हा चांगल्या दर्जाच्या विटा मोठ्या संख्येत व जलद गतीने आवश्यक असतात तेव्हा मशीनच्या मदतीने विटा तयार करणे स्वस्त पडते. आपल्या देशात कामगार सहज व स्वस्त उपलब्ध असल्याने अशी मशीन्स क्वचितच वापरली जातात. त्यामुळे हा भाग पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला नाही. विटा वाळविणे. विटा साच्यातून काढल्यानंतर नुकसानीशिवाय विटा सहजपणे हाताळून भट्टीमध्ये ढीग करून ठेवणे यासाठी विटा वाळविणे आवश्यक असते. विटा ओलसर असताना भट्टीमध्ये ठेवल्यास भट्टीच्या तापमानात विटांना तडे जातात किंवा विटा वाकतात. खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने विटा वाळविण्यात येतात. नैसर्गिक वाळवण, कृत्रिम वाळवण. नैसर्गिक वाळवण. मोकळ्या हवेत विटा वाळवण्याच्या प्रक्रियेस नैसर्गिक वाळवण असे म्हणतात. नैसर्गिक वाळवण पद्धतीत साच्यातून काढलेल्या विटा हाताळण्यासाठी पुरेशा कोरड्या झाल्यानंतर त्या ढीग करण्या इतक्या कठीण होईपर्यंत पुढील 1-2 दिवस कडेवर उभ्या करून ठेवल्या जातात. नंतर आकृतीत दाखविल्याप्रमाणे विटा हवा वाहण्यासाठी मोकळी जागा ठेवून कडेवर ओळीत उभ्या करून ढीग केला जातो. विटा पूर्णपणे वाळण्यासाठी 3 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो. हा कालावधी हवामानावर अवलंबून असतो. सामान्यतः विटा वाळविण्यासाठी 1 आठवड्याचा कालावधी लागतो. कृत्रिम वाळवण. विशेष ड्रायर वापरून विटा वाळवण्याच्या प्रक्रियेस कृत्रिम वाळवण असे म्हणतात. जेव्हा जलद गतीने व मोठ्या प्रमाणावर विटांची आवश्यकता असते तेव्हा ही पद्धत वापरण्यात येते. या पद्धतीमध्ये विटा विशिष्ट ड्रायरमध्ये कोरड्या केल्या जातात. कच्च्या विटा ड्रायर चेंबरमधून ट्रॉलीवर पलीकडे नेल्या जातात व ड्रायरमधून विटा कोरड्या होऊन बाहेर पडतात. ड्रायरच्या चेंबरचे तापमान 120 अंश सेल्सिअसपेक्षा कमी ठेवले जाते. या प्रक्रियेला विटा कोरड्या करण्यासाठी 1 ते 3 दिवसाचा कालावधी लागतो. विटा भाजणे. विटा वाळवल्यानंतर त्या भाजल्या जातात. त्यामुळे विटा कठीण, मजबूत व टिकाऊ होतात. विटा पुढील प्रमाणे 2 पैकी एका पद्धतीने भाजल्या जातात. विटा उघड्या भट्टीत भाजणे, विटा बंद भट्टीत भाजणे. विटा उघड्या भट्टीत भाजणे. उघड्या भट्टीमध्ये अथवा पजवार मध्ये विटा भाजण्याच्या प्रक्रियेला विटा उघड्या भट्टीत भाजणे असे म्हणतात. भारताच्या विविध भागातील क्लॅम्पचा आकार व रचना वेगळी असते. एका वेळेस विटा भाजण्यासाठी केलेल्या तात्पुरत्या स्ट्रक्चरला क्लॅम्प असे म्हणतात. याला कुंभाराची भट्टी किंवा पजवाह असे म्हणतात. ही आकाराने समलंब चौकोनाप्रमाणे ट्रॅपेझॉइडल असते. छोटी समांतर बाजू मोठ्या बाजूस अंदाजे निम्म्यापर्यंत असते.
खोदकाम करून छोटी बाजू 30 सेंटीमीटर जमिनीच्या खाली ठेवली जाते, तर मोठी बाजू माती भरून थोडी उचलून घेतली जाते व पृष्ठभागाच्या वरच्या दिशेला 15 अंशात चढ केला जातो. भट्टीचा आकार एका वेळी किती संख्येने विटा भाजण्याची आवश्यकता आहे यावर अवलंबून असतो. सामान्यतः 1,00,000 विटा भाजण्यासाठी भट्टीचा आकार 15 मीटर × 13 मीटर × 5 मीटर उंच पुरेसा समजला जातो. त्यामधून 30,000 पासून 1,00,000 पर्यंत विटा मिळतात. पद्धती. या पद्धतीमध्ये 75 सेंटीमीटर जाडीच्या इंधनाचा थर भट्टीच्या पृष्ठभागावर लावला जातो. नंतर इंधनावर वाळलेल्या विटांचे 5 थर विटा कडेवर उभ्या करून मध्यंतरी जागा ठेवून लावले जातात. त्यावर पुन्हा इंधनाचा थोडा कमी जाडीचा थर टाकला जातो. याप्रमाणे भट्टी अर्धी भरेपर्यंत विटांचे व इंधनाचे थर एका आड एक लावले जातात. नंतर तळातील इंधनाचा थर पेटविला जातो व नंतर भट्टी विटा व इंधनाच्या थरांनी वरपर्यंत भरली जाते. भट्टी भरून पूर्ण झाल्यावर भट्टीच्या वरील भागास चिखल मसाल्याने गिलावा केला जातो. नंतर विटा भाजून थंड होऊ दिल्या जातात. विटा पूर्णपणे भाजणे व थंड होणे यासाठी अंदाजे 2 महिन्याचा कालावधी लागतो. या पद्धतीमध्ये भाजलेल्या सर्व विटा एकाच वेळी उपलब्ध होतात व त्यामुळे सलग पुरवठा शक्य होत नाही. विटा भाजण्याची ही पद्धत मुख्यत्वे करून ग्रामीण भागात वापरली जाते. इमारत बांधकामासाठी कमी प्रमाणात लागणाऱ्या विटांसाठी हा सोयीस्कर प्रकार आहे. विटा बंद भट्टीत भाजणे. भट्टीच्या ज्वाळामुळे विटा भाजण्याच्या प्रक्रियेला विटा बंद भट्टीत भाजणे क्लीन बर्निंग असे म्हणतात. यासाठी भट्टीचे कायमस्वरूपी बांधकाम करावे लागते. सुरुवातीचा खर्च जास्त असतो. विटा 24 तासात भाजल्या जातात. दररोज 25,000 विटा सलगपणे भाजल्या जातात. जेव्हा विटांचा मोठ्या प्रमाणात सलग व सातत्याने पुरवठा आवश्यक आहे तेथे हा प्रकार सोयीस्कर आहे.